शिवाजी महाराजांनंतर भारतातील सर्वात महान राज्यकर्ती कोण आहे माहितीये का? या आहेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांच्या आयुष्यात अनेक संकट आली. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी पतीचं निधन झालं. त्यानंतर मुलाचंही निधन झालं. पण त्यांनी हार मानली नाही. स्वतःच्या दुःखावर मात करून त्यांनी संपूर्ण राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. न्याय, विकास आणि जनकल्याण यांना त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं. काशीपासून सोमनाथपर्यंत अनेक ज्योतिर्लिंग, मंदिरं, घाट आणि धर्मशाळा उभारून त्यांनी भारताच्या आध्यात्मिक वारशाला नवजीवन दिलं. म्हणूनच आजही त्यांना भारतातील सर्वात महान राण्यांपैकी एक मानलं जातं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना मानाचा मुजरा. राजमाता अहिल्याबाईंचा इतिहास थोडक्यात जाणून घेणार आहोत. दिनांक 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी गावच्या शिंदे घराण्यात अहिल्याबाईंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे होते. मराठ्यांचे पराक्रमी सेनानी मल्हारराव होळकर स्वारीवर असताना एकदा अहिल्याबाई त्यांच्या नजरेत आल्या. मल्हाररावांनी अहिल्याबाईंच्या अंगचे गुण पारखून त्यांना आपल्या सुनबाई करून घ्यायचे त्यांच्या मनात आले. त्यानुसार त्यांनी त्यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह लावून दिला. कुंभेरी येथे जाटांविरुद्ध लढताना तोफेचा गोळा लागून अहिल्याबाईंचे पती खंडेराव ठार झाले. अहिल्याबाईंना हे समजताच त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. आपल्या पतीच्या मागे राहून जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करणाऱ्या अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला. आधीच मुलगा गेल्याच्या दुःखात असलेल्या मल्हाररावांना अहिल्याबाईंचा हा पवित्रा समजताच त्यांचे मन सुन्न झाले. पण तरीही स्वतःला सावरून मोठ्या कष्टी मनाने सती जाण्याचा हट्ट धरून बसलेल्या अहिल्याबाईंना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न मल्हारराव करू लागले आणि त्यात त्यांना यशही आले. अहिल्याबाईंना शिक्षणाचे बाळकडू मिळालेच होते. मल्हाररावांनी अहिल्याबाईंना लष्करी आणि मुलकी कारभाराचे कामकाज शिकवले. अहिल्याबाईसुद्धा ह्या कामकाजात पारंगत होत होत्या. अहिल्याबाईंची एकंदर काम करण्याची पद्धत पाहून अहिल्याबाई मुलकी आणि लष्करी कारभार यशस्वीपणे सांभाळू शकतील असा विश्वास मल्हाररावांना होता. अहिल्याबाईंनी मल्हाररावांचा हा विश्वास सार्थही करून दाखवला. मल्हारराव सतत स्वाऱ्यांवर असायचे. त्यावेळी त्यांना रसद पुरवठा करण्याचे काम, नवीन सैन्य भरती करणे, मुलकी कारभार यशस्वीपणे हाताळून अहिल्याबाईंनी त्यांची कर्तबगारी सिद्ध केली. अहिल्याबाईंवर पूर्व माळव्यातील 2 जिल्ह्यांमधील कारभाराची घडी नीट बसवण्याचे काम मल्हाररावांनी सोपवले होते आणि अहिल्याबाईंनी हे काम चोखपणे पार पाडले. पती खंडेराव गेल्याचे दुःख अजूनही अहिल्याबाईंच्या मनातून गेले नव्हते. तोच काळाने त्यांच्यावर दुसरा आघात केला. होळकरांच्या घरात आल्यापासून वडिलांप्रमाणे माया करणारे आणि मोठा आधार असणारे मल्हारराव काळाने अहिल्याबाईंपासून हिरावून नेले. हे दुःख कमी होते की काय म्हणून पुढच्या काहीच वर्षात अहिल्याबाईंचा लाडका मुलगा मालेराव यांनाही काळाने हिरावले. अशा दुःखी आणि कठीण परिस्थितीत इंदोरहून कारभार पाहणे अहिल्याबाईंना कठीण जात होते. म्हणून त्यांनी त्यांची राजधानी महेश्वर येथे हलवली. आता मात्र दुःख बाजूला सारून अहिल्याबाईंनी त्यांचे सर्व लक्ष मुलकी कारभारावर आणि मुख्य म्हणजे माळव्यातील होळकरांचा प्रदेश सुखी आणि समृद्ध कसा होईल याकडे केंद्रित केले. उत्तर आणि दक्षिण भारतात त्यावेळी सतत लढाया सुरू होत्या. पण जोपर्यंत माळव्याचा कारभार अहिल्याबाई पाहत होत्या तोपर्यंत होळकरांच्या राज्यावर कोणत्याही शत्रूने हल्ला करण्याचा विचार केला नाही. यावरून अहिल्याबाईंच्या मुत्सद्देगिरीची आणि चोख कारभाराची कल्पना येते. अहिल्याबाईंची न्यायव्यवस्था चोख होती. न्याय निपक्ष आणि शिक्षा कठोर होती. अहिल्याबाईंनी माळव्यात आणि माळव्याबाहेर लोकांना उपयोगी पडतील अशी कामे केली होती. माळव्याप्रमाणे वाराणसी, द्वारका, गया, रामेश्वर यांसारख्या तीर्थस्थळांमध्ये बांधलेली देवळे, नद्यांवरील घाट, धर्मशाळा, पाण्याचे हौद, विहिरी, अन्नछत्रे अशी अनेक कामे अहिल्याबाईंनी केली. यापैकी अनेक वास्तू आजही आपल्याला अहिल्याबाईंच्या मोठेपणाची साक्ष देत उभ्या आहेत. अहिल्याबाईंनी विशेष प्रयत्न करून गोरगरिबांसाठी अशा सोयीसुविधा करून दिल्यामुळेच सर्वसामान्य जनता अहिल्याबाईंना लोकमाता, राजमाता, देवी अशी विशेषणे लावून अहिल्याबाईंविषयी आदर व्यक्त करते. पती खंडेराव पराक्रमी सासरे मल्हाररावांच्या पाठीमागे जवळपास 30 वर्षे होळकरांची दौलत अहिल्याबाईंनी सांभाळली.
अशा कर्तव्यनिष्ठ, प्रजावत्सल, धर्मनिरपेक्ष, धार्मिक, चारित्र्यशील, न्यायी अशा अहिल्याबाईंचा मृत्यू दिनांक 13 ऑगस्ट 1795 रोजी महेश्वर येथे झाला. अहिल्याबाईंची समाधी मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील किल्ले महेश्वर या ठिकाणी आहे.